श्रीराम जय राम जय जय राम. चला तर मग आज आपला विषय आहे हनुमान जयंती दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी तसेच आपल्या घरातले सगळे संकटे दूर करण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि धन येण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी काही विशेष सेवा उपाय केल्याने आपल्याला अधिक फळ प्राप्त होते. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून आपण हनुमंताचे 5 नामस्मरण करून स्नान करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करून हनुमानजीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम ऋषिकेशाय नमः या मंत्राचा जप करा आणि मग नंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या. त्याच्यानंतर मारुती रायाच्या फोटोला पंचोपचार पूजा करा. धूप दीप ओवाळा, फुल हार अर्पण करा आणि गूळ आणि हरभऱ्याचे वटाणे म्हणजे हरभऱ्याची डाळ वटाणे याचं नैवेद्य दाखवा. मग नंतर सकाळी आपल्याला मंदिरात जायचं आहे. जवळपास जर आपलं मंदिर असतंच, असं कोणताही गाव आणि खेडा नसतो की मारुती रायाचं मंदिर नसते तिथं. तर तिथं आपल्याला जायचं आहे, मंदिरात जायचं आहे. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या दिवशी काही विशेष आपल्याला सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने बघा आपल्याला आपले मनोकामना तर पूर्णच होतात, पण मारुती रायाची कृपा आपल्यावर राहते आणि तसेच आपल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा राहते. मारुती हे श्रीरामाचे अनन्य भक्त आहे. म्हणजे ज्या मारुती रायाची सेवा केली तर आपल्यावर राम सुद्धा प्रसन्न होतात. राम म्हणजे भगवान विष्णू. विष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि विष्णू माता प्रसन्न झाली की माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते. म्हणून आपल्याला ह्या दिवशी विशेष सेवा करायची आहे. हनुमान जयंती हे मंगळवारी येत आहे. मंगळवार हे भगवान हनुमंताला समर्पित दिवस आहे आणि त्या दिवशी हनुमान जयंती पण आहे आणि चैत्र पौर्णिमा पण आहे. अनेक योग ह्या दिवशी जुळून आलेले आहेत. तर ह्या दिवशी सेवा आणि काही उपाय केल्याने त्याचे अनेक फळ आणि पुण्य प्राप्त होते. आपल्याला आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला एक कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती शेंदुरामध्ये थोडंसं चमेलीचं तेल घालून त्याच्यावरती स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढून ते पेपर आपल्या हातात धरून आपली जे काही मनोकामना आहे, व्यापार वृद्धी, धनप्राप्तीविषयी मनोकामना आपल्याला बोलायची आहे आणि ते मारुती रायाच्या चरणावर अर्पण करायचे आहे. मग तिथं बसायचं आहे. हनुमान चाळीसा आणि मारुती स्तोत्र. हनुमान चाळीसाचे 3 पाठ करा. वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही 7 पाठ करू शकता. मारुती स्तोत्राचं 1 पाठ करा आणि रामरक्षा स्तोत्राचं 1 पाठ करा. असे करून जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हनुमान चाळीसाचे 1 पाठ, मारुती स्तोत्र 1 पाठ आणि रामरक्षा एकदा म्हणायचं आहे मारुती मंदिरामध्ये जाऊन आणि ते जे स्वास्तिक काढून जे पेपर आपण घेतलेला आहे मारुती रायाच्या चरणामध्ये अर्पण ठेवून ठेवायचं आहे. मग हे वाचन करेपर्यंत आपल्याला तिथंच बसायचं आहे. मग बसून आपण हे आपलं वाचन झाल्याच्या नंतर आपली मारुती रायाला इच्छा सांगून मारुती रायाची पूजा वगैरे करून घ्या तुमच्या पद्धतीने. धूपदीप ओवाळा, नैवेद्य दाखवा, नारळ अर्पण करा, जे काही फुलं अर्पण करा, हार अर्पण करा. जे तुम्हाला मारुती रायाला उद्या मारुतीचा जन्मोत्सव आहे ते सगळं घेऊन जावा आणि आपल्या सारखं इच्छापूर्तीचं एक पेपर पण घेऊन जायचं आहे. मग अर्पण झाल्याच्या नंतर ते पेपर आपल्याला उचलून घरी घेऊन यायचं आहे. मग आणून ते पेपर आपल्या घरच्या मारुती रायासमोर ठेवायचं आहे. रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. मग ते ठेवून झाल्याच्या नंतर आपण घरामध्ये सुद्धा आपल्याला रामरक्षा स्तोत्र, हनुमान चाळीसा, मारुती स्तोत्र ह्या मंत्राचा आपल्याला पाठ करायचा आहे. मग दुसऱ्या दिवशी उचलायचं आहे. आपली तिजोरी किंवा आपलं दुकान आहे, गल्ला आहे, तिथं ते पेपर ठेवून द्यायचं आहे. पुढच्या
हनुमान जयंतीपर्यंत ते पेपर आपल्या तिजोरीतच ठेवायचं आहे. करून पहा. अनुभवसिद्ध उपाय आहे. तुम्हाला खूप काही याचे चांगले रिझल्ट बघायला भेटतील. माता लक्ष्मी प्रसन्न राहते. भगवान हनुमंताची पण कृपा आशीर्वाद राहते आणि घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग भेटतात. अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे. तसेच आपल्याला खूप कष्ट आहे, दुःख आहे, आपल्या घरामध्ये खूप संकट येतात, खूप हानी होती, घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरती खूप काही आपलं नुकसान होतं, भांडणे होतात आणि कलेशाचं वातावरण आहे. तर उद्या आपल्याला 11 रुईचे पानं घ्यायचं आहे. 11 रुईचे पानाची एक माळ बनवायची आहे. 11 रुईच्या पानावरती आपल्याला जय श्रीराम, जय श्रीराम हे मंत्र लिहायचं आहे. प्रत्येक पानावरती जय श्रीराम हे शेंदूरनं लिहायचं आहे. थोडंसं वाटीत शेंदूर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं चमेलीचं तेल किंवा गंगाजल मिक्स करायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला जय श्रीराम, जय श्रीराम लिहायचं आहे. आणि मारुती रायाच्या मंदिरात जायचं आहे आणि ते हार मारुती रायाला गळ्यात अर्पण करायचं आहे. ते असे बाहेर ठेवून येऊ नका. गळ्यात अर्पण करा आणि मग तुमची इच्छा सांगा आणि तुमचे काही संकट, दुःख सगळे दूर व्हावं म्हणून मारुती रायाला विनंती करा. मारुती राया हे चिरंजीवी आहेत. म्हणजे ते साक्षात आहेत. असं समाधी वगैरे काहीच घेतलेली नाही. ते जिवंत आहेत. धरतीवरती त्यांचं कार्य अजूनही चालतं. म्हणून मारुती रायाचं जे काही आपण मनाभावाने सेवा करतो, ते लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत. म्हणून आपली इच्छा पूर्ण त्या मारुतीला सांगून आपल्याला यायचं आहे. असे केल्याने बघा आपले सगळे संकट मारुती रायाच्या कृपेने सगळे संकट दूर होतात. म्हणून आपल्याला या दिवशी सेवा ही करायची आहे. त्रेतायुगात देवाला जन्म पृथ्वीवर झाला अशी मान्यता आहे. आणि भगवान श्रीराम राक्षसाचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला होता. मात्र भगवान शिव पृथ्वीवर आल्यावर थोडे चिंताग्रस्त झाले. यानंतर रामजींना मदत करण्यासाठी त्यांनी स्वतःची रामचंद्राची 6 दिवसानंतर 11व्या रुद्र अवतारात हनुमानजी म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला. तेव्हा प्रभू राम सर्व राक्षसापासून मुक्त करत होते. तेव्हा हनुमानजी मागे राहून सर्व कार्य करत होते अशी व्याख्या आहे. म्हणून हे रामाचं जे काही कार्य घडलं, सगळे जे काही राक्षसांचा नाश केले, ह्यांच्या मागे भगवान हनुमानची शक्ती आहे. म्हणजे हनुमानजी हे शिवचे अवतार आहेत. हे तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला बुंदीचे लाडू आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी बुंदीचे लाडू अर्पण करायचं आहे, नारळ अर्पण करायचा आहे आणि तसेच हनुमान चाळिसाचं पाठ, सुंदरकांड पाठ, हनुमानजीची आरती, हनुमानजीचे मंत्र हे सगळे मंत्र, स्तोत्र आपल्याला पाठ करायचं आहे. म्हणजे आपल्या सगळ्या संकटापासून आपण सुरक्षा व्हावं. तर ही मारुती जन्मोत्सव विषयी माहिती होती. आवडली असेल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.